ही बारामती, सगळे बारामतीकर नुसतेच दादांचे आणि दादा सारखे बोलायचे. ते आहेत कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. आज मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची. अठ्ठावीस तारखेला थोर रडू शकलो. दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबाच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार. तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची. मी आज पण पत्रकारांनी मला प्रश्न विचारले, दादा तुम्हाला काय वाटतं की विरोधकांनी ही निवडणूक लढायला पाहिजे का? लोकसभेत पण मी बोलत आलोय, विधानसभेत पण बोललोय. दादा आपल्यात नसतील पण आपल्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी शिकवलेले सगळे गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो, सगळ्यांनाच लढायचा अधिकार आहे, पण बारामतीकरांनी ठरवलेलं आहे. आधी पण ठरवलेलं, आता पण ठरवणार, भविष्यात पण ठरवणार. कारण अनेक वर्षापासून जे विकास काम आपल्याला आजपर्यंत दिसत आहेत त्या आदरणीय दादांमुळे, पवार साहेबांमुळे. मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या निवडणुकीत पूर्ण पवार कुटुंबाचा उल्लेख केला. मी आधी पण म्हणजे आधी भविष्यात पण ते करत जाईल. कारण सगळ्याच पवार कुटुंबातल्या सदस्यांनी, बारामतीच्या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रित येऊन काम केलं. राजेंद्र काका असू द्या, सुप्रियाताई असू द्या, पवारसाहेब तर आहेत, श्रीनिवास काका असू द्या, दादांचं तर सगळ्यांना कायमच दिसत आलं आजपर्यंत. सुनेत्राव यांनी असू द्या. त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितोय की आमच्या पिढीतल्या म्हणजे रोहिताला, पार्थला, इंद्रला, मी आमच्या पिढीतला मीच होतो पहिल्यांदा प्रचार केला 2014 तेव्हा बाकीचं कोणीही नव्हतं. त्या काळात पण खूप छोटं होतं. दादांना कधी वाटलंच नव्हतं की मी एवढं चांगलं भाषण देईल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे माझं दादांच्या समोर शेवटचं भाषण होतं. पण मला मनात कुठेतरी चांगलं वाटतं की दादांनी जेव्हा तो उल्लेख केला, हसत उल्लेख केला की माझ्या चिरंजीला भाषण देता येतं. माझा मुद्दा काय आहे की पवार कुटुंबातले सदस्य कधी आधी आले, नंतर मध्ये आले, कशी येत गेले. पण बारामतीची मी आधीपासून बघितले, 2014 पासून जे दादांचे कष्ट बघितले, तो बदल मी बघितला. विद्या प्रतिष्ठान असू द्या, MIDC असू द्या, आताच कोणतरी बोललो जिराय बाहेरचा शब्द दादांनी केला ना, तो शब्द काढून टाकला. दादांचं कर्तव्य, दादांचं कामाची पद्धत. आज पण जेव्हा मी सगळ्या शेती बघत होतो तिथं नुकसान झालं, 15 वर्ष सगळेच तिथं दादांची आठवण का आली? कारण मला कोणीतरी सांगितलं की दादा असले असते तर रात्रीच्या रात्री सगळे अधिकारी तिथं पोहोचले असते. त्याचं काय शिकतो थोडं येईल तुमच्यापर्यंत, येईल दादा. आज खरं तर मला एक व्हिडिओ दाखवायचा. किती वेळ लागतो त्या स्त्रीला ह्याच्यावर वेळ लागतो, मी बोलतो ना. नाही तर त्यातल्या त्यात भरपूर विषय म्हणजे माझ्याकडे आले. त्याच्या संदर्भात मला वाटतं की आपण सर्व चर्चा करू, एकमेकांबरोबर संवाद साधू. पण काय आपले बारामतीकरांनी पवारचा आवाज ऐकला आहे तर ते बोलतात की ऐकायचंच नाही. त्याच्यामुळे सगळे तर माय गोडी चालू झालं. पण तसं नाही हो, सगळे आपण एकच कुटुंब आहे. सगळ्यांना संवाद साधायला कधीतरी वेळ. आता माझ्याकडून मला खूप मागणी आली की तुझी गाव आले मिळा लोकसभेत
ना भविष्यात त्यांना काय पेपर महामती चालले. विकास कामं तर मी यादी बघितली, आचारसंहिता चालत म्हणून मी जास्त बोलू नाही शकत, पण भरपूर कामांची योग्य पद्धतीने चालू आहे, निधीत चालू आहे. जेव्हा मी एवढा मोठा घटना बघितला आणि तो दादांनी त्यांच्या काळात सगळी कामं नियोजन करून ते दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले. पण दादांचं बारामतीचं संपूर्ण स्वप्न पूर्ण करायला मला तुमच्या सर्वांची खूप गरज आहे. कारण MIDC आपल्याला वाढवायचे. दादा असताना मीच त्यांना एक सूचना दिली की दादा कंपनीज आहेत पण आपल्याला थोडं वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही काही लोकांशी बोललो, ते पण तिथं तयार झाले. मग त्याच्यानंतर 28 जानेवारी 2026 आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस. त्या दिवशी मला तर अजूनही विश्वास होत नाही. मला कधीतरी वाटतं की दादा दौऱ्यावरून परत येतील, कधीतरी वाटतं दादाचा फोन येईल, पण तुम्हा सर्वांना भेटून दादा तुमच्या सर्वांमध्ये मला दिसते. मला काय पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पत्रकार परिषद देणार होता, त्याच्या संदर्भात काय झालं. मला तुम्हाला सांगायचं का तुम्ही माझे कुटुंब. CIDने माझं रक्त घेतलं DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करू. सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, आवाज येऊ द्या. मग नंतर एका पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू. त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होतात आणि स्वतःनीच सांगितलं. तर मी परत जाऊन तेच बोलायचं का. तर आपण पुढे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे. आता अपघात का घातपात मला माहीत नाही. ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला. तिथं पण मी लिहिलं यांच्यावरती अटक करा. जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू द्या. तुम्हाला माहिती आहे जर एक बिल्डिंग पडली, त्याच्या बिल्डिंग मधला स्लॅब पडला तर तिथलं काम करायला काहीतरी इंजिनियर नाही होतं, डायरेक्ट आग होतं. कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाही तर कुठेतरी आग लागली. तर आता गोव्यात काहीतरी झालं तर दोन मार्गांना लंडनवरून उचलून आलं पोलिसांनी. मला कुठेतरी वाटतं या कारणात तिथं का ते मतभेद करायला लागले. पण दादा पण सरकार दादाची मी सर्वांनीच महायुतीची सरकार निवडून आणली. त्यातल्या त्यात बहिणी आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी पण त्यांच्या वतीने CM साहेबांना सांगितलं CBI इन्क्वायरी करा. तर आपण थांबलं, आपण करू, व्यवस्थित करू. दादा कसे व्यवस्थित करायचे, वेळ लागायचा पण माहिती पूर्ण घेऊन द्यायची. माझ्या पण मनात मला खूप बोलायचं आहे. मी पत्रकारांना बोललो फायनल अहवाल येऊ द्या. त्याच्यानंतर माझ्याकडे पण खूप काही जे आहे जे समोरून ज्याच्यानी इन्व्हेस्टिगेशन अधिकारी नाही तर या लोकांना मदत होईल. काही वेळेस काय होतं माहिती का, जर हे मुद्दाम झाले तर ऑलरेडी ती माहिती तिथूनच मिळते. मग ते बोलतात अरे आपण हे बघ. आता 26-11 काय झालं ते तिकडं आपल्याला टेररिस्ट बोलतात. कारण का हे आपले पत्रकार संदर्भात आहेत हे घुसले तिथलं ते घुसले. त्याच्याने सगळे तपास यंत्रणांना धक्का बसतो. त्याच्यामुळे मी नाही बोललो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.